नमस्कार, मी डॉक्टर भायकर. थॅलेसेमिया नावाच्या गंभीर अनुवंशिक रक्ताच्या आजाराबद्दल आपण चर्चा करत आहोत. तर यामध्ये आपण HPLCच्या टेस्टबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये बोललो. तर HPLCची टेस्ट ही कुणी करायची जेणेकरून आपल्याला आपण वाहक आहोत का नाही कळतं. तर ही प्रत्येकाने करायची. म्हणजे थॅलेसेमियाचा स्टेटस हा प्रत्येकाला माहिती असणे गरजेचं आहे. आणि जर एखादी स्त्री वाहक आहे आणि पुरुष नॉर्मल असेल, त्यांचं लग्न झालं, किंवा पुरुष वाहक आहे आणि स्त्री नॉर्मल असेल, त्यांचं लग्न झालं, तर येणारं बाळ हे 100% थॅलेसेमिया मेजर असणार नाही. म्हणजे हा आजार आपल्याला आपोआपच रोखता येईल. आणि वाहक असणे हा कुठला आजार नाही आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. पुढचा मुद्दा असा की जर समजा असं झालं की स्त्री आणि पुरुष वाहक आहेत आणि त्या दोघांचं लग्न झालेलं लग्नाच्या आधी दोघांनाही माहिती नव्हतं, तर मग प्रेग्नन्सी राहिली तर मग काय करायचं. तर त्याची CVS नावाची तपासणी असते. ती कशी करायची, कुठे करायची, केव्हा करायची, ही मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. आणि जर दोघं पण वाहक आहे हे जर आपल्याला आधी कळलं तर खूप चांगलं. पण समजा गर्भधारणा झाल्याच्या नंतर लवकरात लवकर कळणं गरजेचं असतं. म्हणजे गर्भधारणा झाल्याच्या नंतर एक 8 दिवसांनी किंवा 15 दिवसाच्या आत आपल्याला जर कळलं, 6 ते 7 आठवड्याच्या आत, की एखादी स्त्री आहे, स्त्रीची गर्भधारणा झाली आणि जर कळलं की ती थॅलेसेमियाची कॅरियर आहे, लगेच पतीची तपासणी करून घ्यायची. जर पती पण थॅलेसेमियाचा कॅरियर असला तर पुढची ते टेस्ट असते, ती CVS नावाची. ती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित मी सांगते. ती करून घ्यावी लागते आणि बाळाचा जन्म आपल्याला रोखता येऊ शकतो. धन्यवाद.